बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोल्हापुरात कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना अडवले. कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. कोल्हापूरला पुरोगामी विचारांचा वारसाही लाभला आहे. जे कोल्हापुरात घडते ते पडसाद महाराष्ट्रात उमटतात असे म्हटलं जातं. आज कोल्हापुरात अशीच एक घटना घडली. कर्नाटकच्या माजी मंत्र्यांना आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अडवून 9 डिसेंबरला बेळगावात झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला का जाऊ दिले नाही याचा जाब विचारला. 9 डिसेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा बेळगावला झाला. त्यावेळी मोठ्या संख्येने कोल्हापुरातून या मेळाव्याला कार्यकर्ते निघाले होते, परंतु त्यांना कर्नाटकात प्रवेश दिला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या मेळाव्याला त्यांना जाऊ दिले नाही. यावेळी पोलीस बळाचाही वापर करण्यात आला. याचेच पडसाद आज कोल्हापुरात उमटले. कर्नाटकचे माजी मंत्री आणि विद्यमान भाजपचे आमदार प्रभू चव्हाण आणि सुनील कुमार हे महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना या ठिकाणी अडवून शिवसैनिकांनी जाब विचारला. यावेळी त्यांनी कर्नाटकात आता आपले सरकार नसून आपण विरोधी पक्षात असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.